मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मित्रांनो तुम्हाला निफ्टीचा चार्ट पाहायला मिळतोय. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला तर लेवल ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला होता आणि सपोर्ट रेजिस्टन्स पण सांगितलं होतं की 200 ला एक सपोर्ट आहे, ते वर्क करू शकतं. आणि तिथूनच एक्झॅक्टली पाहिलं तर मार्केटने 200 पासूनच एक मोठी रॅली अप साईडला दिलेली होती आणि 430चं पण एक रेजिस्टन्स सांगितलं होतं की 430 तसं क्रॉस होईल तर तिथून शॉर्ट कव्हरिंग ट्रिगर व्हायची शक्यता आहे. आणि त्याचप्रमाणे जी ट्रिगर झाली तर ऑलमोस्ट तिथून पण 100 पॉईंट पुढे निफ्टी आपल्याला जाताना दिसलेली होती. आता इथे सपोर्ट का घेतला होता? प्रिव्हियस दिवसाला पूर्ण ह्याच रेंजमध्ये मार्केट साईडवेज होता आणि हे ॲक्च्युली आपण सकाळी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण प्रोव्हाइड केलं. मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायची इच्छा असेल तर टोटली फ्री आहे, पण तिथे कॉल अँड पुट कोणतंही दिलं जात नाही. तिथे अशाच प्रकारचं प्राइस ॲक्शन सांगितलं जातं. आता मी नेहमी सांगतो, कधी तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण जॉईन नाही आहे पण तुम्ही कधी आपले रेग्युलर व्ह्यूवर आहात, आपल्याला प्रिव्हियस काही दिवसांचं पाहायचं आहे, तर आता रिसेंटली जो व्हिडिओ येऊन गेला होता की मोठ्या मूव नंतर मार्केटला आपण नेक्स्ट दिवसाला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, तर कधी तुम्ही पाहिलं असेल इथे एक मोठी मुवमेंट डाऊन साईडला आलेली होती आणि एक्झॅक्टली त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पूर्णपणे साईडवेज झाला. आता साईडवेज झाल्यानंतर मित्रांनो फक्त लक्ष द्यायचं आहे की हा एक इथे सपोर्ट क्रिएट झालेला आहे, ह्या रेंजमध्ये सपोर्ट क्रिएट आहे. तर जेव्हाही याला अप्रोच होईल तर तिथे सपोर्ट घेण्याची शक्यता आणि एक्झॅक्टली आज सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या साईडला आपल्याला जाताना दिसतं. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन आहे तरी ठीक आहे, नसेल तरीही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींवर पण तुम्ही कधी लक्ष दिलं आणि त्या प्रकारे तुम्ही कधी तुमचे ट्रेड प्लॅन केलं तर इथे तुम्हाला एक्झॅक्टली ते वर्क होताना पाहायला मिळेल. इथे ट्रेंड लाईन पण आपल्याला परफेक्टली वर्क झाली की वर गेल्यानंतर तिथूनच रेजिस्टन्स घेऊन खाली आली आणि नंतर तिला ब्रेक केलेलं होतं. हे तर झालं आजच्या मार्केटचं बिहेवियर. आता येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला कसं ट्रेड करायचं ते थोडक्यात समजून घेऊयात. तर मित्रांनो, इथे आता 15 मिनिटाचं चार्ट पॅटर्न लावलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे जे रिसेंटचं रजिस्टन्स होतं त्याला मार्केटने आता ब्रेक केलेलं आहे की ते नियर अबाउट 480च्या आसपास आहे. मित्रांनो, जोपर्यंत त्याच्यावरती तोपर्यंत आपण इथे बुलिश साईडलाच राहणार आहे. याच्या खाली कधी आलं तर हा इथे एक सपोर्ट आहे, इथपर्यंत आपल्याला एक टार्गेट पाहायला मिळू शकतं. मार्केटमध्ये हे जे फॉल आपण पाहिलेले होते ते अमेरिकेच्या आर्थिक मंदीच्या रिगार्डिंग होते, पण सध्याच्या डाटा हा अमेरिकेचा खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे समजण्यात येतं की आर्थिक मंदीचे कोणतेही लक्षणं सध्याच्या कंडिशनला अमेरिकेमध्ये दिसत नाही आहे आणि पुढच्या महिन्यात रेट कट व्हायचे चान्सेस खूप वाढलेले आहे. त्यामुळे आता मार्केट हे बुलिश राहू शकतं. तर सध्या आपण एक 500ची लेवलला मार्क करून ठेवायचं. 500च्या लेवलच्या वरती जोपर्यंत तोपर्यंत आपण इथे बायस साईडला राहू शकतो. खाली आलं तर 300 ते 200ची एक रेंज आहे सपोर्ट आणि त्यानंतर 24,000ची रेंज आहे. यानुसारच आपल्याला इथे ट्रेड करायचं आहे ॲज पर प्राइस ॲक्शनमध्ये. मित्रांनो, हा एक इथे आपल्याला एक मोठी रेंज पाहायला मिळते. हिच्यामध्ये मार्केट आलं तर हे आपल्याला साईडवेज आणि रेंजमध्ये ज्या प्रकारे ट्रेड होतो त्या प्रकारे आपल्याला याला ट्रेड करायचं आहे. आता आपण ऑप्शन चेनला पाहून घेऊ. मित्रांनो, इथे निफ्टीची ऑप्शन चेन लावली पुढच्या एक्सपायरीची आणि तुम्ही आता एक्झॅक्टली पाहू शकता की 24,500 हीच नेक अँड ब्रेक लेवल आहे की दोन्ही साईडला जवळपास 1.5 लाखाच्या वरती पोझिशन इथे बनलेलं आहे, म्हणून 500च्या वर आहे. तर पहिलं रजिस्टर आपल्याला 24,700 आणि सेकंड आपल्याला 24,800 येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळेल. सपोर्ट कुठे स्ट्रॉंग आहे? आपल्याला 24,400 आणि 24,200 हे स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आणि तुम्ही कॉल साईडचा कधी ओआय पाहिला मित्रांनो, चेंजिंग ओआय मध्ये नाही इथे मायनस पोझिशन दिसत आहे. का दिसत आहे? बिकॉज जेव्हा मार्केटने डीप घेतला होता आणि तिथून मार्केट परत फिरलं ना, तर ज्यांनी कॉल सेल केले होते त्यांनी इथून आपल्या पोझिशन अनवाइंडिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे आपल्याला इथे मार्केट वरच्या साईडला जाताना दिसलंय. हे तर झालं निफ्टीच्या रिगार्डिंग. आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे चला ते पाहून घेऊयात. बँक निफ्टीमध्ये पण सिमिलर मित्रांनो, आपण आहे ना 230ची लेवल दिली होती की 230च्या वरती गेलं तर 450 ते 500चा टार्गेट इझिली पाहायला मिळेल. तेही पाहायला मिळालं आणि त्याच्यावरतीही थोडीशी बँक निफ्टी आपल्याला इथे वरती जाताना दिसली. पण ज्याप्रमाणे निफ्टी ही रेंजच्या बाहेर निघाली, बँक निफ्टी तुम्ही पाहू शकतात की ही रेंजच्या बाहेर निघाली नाही आहे. मित्रांनो, जोवर ही रेंज ब्रेक करत नाही तोवर आपल्याला अप साईड ही स्ट्रॉंगली पाहायला मिळणार आणि इथून एकदा परत रिजेक्शन येऊन बँक निफ्टी खालच्या साईडला येऊ शकते. स्ट्रॉंग सपोर्ट हा आपल्याला इथे पाहायला मिळतोय, रजिस्टन्स आपल्याला ह्या इथे पाहायला मिळतोय. याच्या बिटवीन बँक निफ्टी साईडवेज राहण्याची शक्यता. जोपर्यंत ह्या दोन्ही लेवलपैकी खाली किंवा वरची लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत एक अजून ट्रेंडिंग मोमेंटम आपल्याला मोठी इथे पाहायला मिळणार नाही ॲज पर प्राइस ॲक्शन. आता आपण ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात समजून घेऊयात.
मित्रांनो इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली पुढच्या एक्सपायरीची आणि इथेही कधी तुम्ही सिमिलर पाहिलं तर नेक अँड ब्रेक लेवललाच बँक निफ्टी ही बंद झालेली 50,500ची रेंज आहे मित्रांनो. 50,500च्या वर गेली तर पुढचं रजिस्टर हे आपल्याला इथे 51,000वरच पाहायला मिळतं आणि त्यानंतर 51,500वर, म्हणजे 1000 पॉईंटची विंडो वरच्या साईडला ओपन आहे मित्रांनो. खाली कधी आली तर स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला इथे 50,000वर पाहायला मिळतोय मित्रांनो आणि त्यानंतर 49,500वर पाहायला मिळतोय मित्रांनो. म्हणून 500च्या वर एका 500च्या खाली आहे आणि हे जे स्ट्रॉंग सपोर्ट सांगितले जातात मित्रांनो तिथून मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं. तर हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण काही सेलिंग केलं असेल तर इथे कुठे ना कुठे आपल्या पोझिशन एकदा कट करायच्या आहे, नाही तर आपले स्टॉप लॉस ट्रेल करायचे, कारण इथून मार्केट फिरू शकतं. आणि लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन चेनमध्ये चेंजिंग वायमध्ये काय चेंजेस होत आहेत ते पण आपण पाहायला हवे की त्यानुसार आपल्याला आपल्या पोझिशन मॅनेज करता येतात. त्यानुसार आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला वेळोवेळी सूचित करतच असतो मित्रांनो. कधी याच प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारच्या युनिक कन्सेप्टसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.